सेवा संघ पार्ले आयोजित आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कथक ज्यांचा श्वास आणि ध्यास आहे अशा पूजा पंत आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. चला तर मग आजच्या आपल्या गप्पांच्या मैफिलीला सुरुवात करूया. हॅलो ताई. व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. आपण निष्का एक 2 मिनिटं फक्त थांबूया का लोकांना लॉग इन करायला? हो नक्की. येस येस नक्की. आपण सुरुवात करायच्या आधी मला सगळ्यात पहिलं आय वॉन्ट टू थँक लोकमान्य सेवा संघ की इतकी छान सुंदर एक एक गोष्टी ते आयोजित करतायत. मी काही बाकीच्या पण लाईव्ह त्यांचे बघितले होते आणि स्पेशल थँक्स टू आलोक अँड लोकेश अँड द एंटायर टीम अँड लोकमान्य सेवा संघ की निरनिराळे वेगवेगळ्या पद्धतीचे ते सेशन्स ऑर्गनाईज करतायत आणि खूप छान वाटतंय. आय मीन आता लॉकडाऊनमध्ये असं कुठे वाटलंच नाहीये की आपण लोकांपासून एकदम दुरावले गेलो थँक्स टू इंटरनेट अँड दीज लवली सेशन्स जे ऑर्गनाईज केले जात आहेत. त्यामुळे आय थिंक येस सोनिष्का, आय थिंक वी शुड स्टार्ट. येस ताई, आम्हाला सगळ्यांनाच खरं तर जाणून घ्यायला आवडेल की तुझी कथकची सुरुवात कशी झाली. मी बेसिकली होते साधारण 4.5-5 वर्षाच्या वयाची होते. तेव्हा माझ्या आईने कुठेतरी तिला असं वाटलं की मला थोडासा डान्सकडे कल आहे, कारण कुठचंही गाणं लागलं किंवा टीव्हीवरती काही चाललेलं असलं की मी नेहमी त्याला एक रिस्पॉन्स द्यायचे. सो शी थॉट की जर ती रिस्पॉन्ड करते तर वाय नॉट सेंड हर टू ट्रेनिंग स्कूल प्रॉपरली, की म्हणजे तिला व्यवस्थित त्या गोष्टीचे त्या आर्ट फॉर्मचं ट्रेनिंग मिळावं अशी तिची इच्छा होती. आणि एक साधारण मराठी घरांमध्ये जनरली ही एक प्रथा किंवा पद्धत म्हणता येईल की मुलं कुठच्या तरी आर्ट फॉर्म मध्ये नक्कीच लहान वयापासूनच बेसिकली एनरोल करतात त्यांना. आणि माझी तशीच एक सिंपल गोष्ट होती की मी क्लासला जॉईन केलं आणि साधारण 5.5 असा एज होता जेव्हा राजश्री शिर्के यांच्याकडे मला आई घेऊन गेली होती आणि तिकडे मी एनरोल केलं आणि त्यांच्याकडे जवळजवळ 15 वर्ष मी ट्रेनिंग घेतलं. आणि साधारण 8वीत असताना वगैरे तर मी या आर्ट फॉर्मशी इतकी कनेक्ट होऊन गेले की इट बिकेम अ पार्ट ऑफ माय लाईफ. सो 10वीचा अभ्यास असो, 12वीचा अभ्यास असो, TYBAचा अभ्यास असो, माझा डान्स हा कायम चालत होता. इट वॉज नेव्हर अ ब्रेक मी कधी घेतलाच नाही बिकॉज आय वॉज सो कनेक्टेड टू इट. आणि त्याच्यानंतर मी पंडित अर्जुन मिश्राजी यांच्याकडे लखनौला जाऊन ॲडव्हान्स ट्रेनिंग घेतलं आणि मग MA इन कथक केलं, डिप्लोमा इन कथक केला आणि विशारद दिल कथक पण केलंय. त्यामुळे ही अशी बेसिकली जर्नी असं स्टार्ट झालं होतं. वा वा. ताई, मग कथकचा अभ्यास विस्तारित आहे आणि शाळेचा आणि कॉलेजचा अभ्यास हे दोन्ही जमवून कसं आणायचीस तू? ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घातला गेला? ओढाताण खूप व्हायची. आता हा एक खूपच सुंदर प्रश्न आहे, कारण बरेचदा असं होतं की आपल्याला अकॅडमिक्सची परीक्षा असो किंवा कुठची एखादी मेजर परीक्षा, मायनर परीक्षा काही असो, तेव्हा आपला पूर्ण अभ्यासाचा वेळ हा सगळा त्याच्यामध्ये हे केला जातो. पण माझं कसं झालं की आय वॉज सो कनेक्टेड टू द फॉर्म की मी कुठेतरी दोन्ही गोष्टींना, आणि घरून सुद्धा ते बॅकिंग होतं की कुठच्याही या दोन्ही गोष्टींपैकी जराही आपण वेळ हे करायचा नाही. त्यामुळे आम्ही सॅक्रिफायसेस, मी एस्पेशली सॅक्रिफायसेस सगळे लग्न म्हणा, लग्न अटेंड करायचं म्हणा किंवा सोशल गॅदरिंग म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टींवर सॅक्रिफाईस केला जास्त आणि वेळ डिवाइड केला अभ्यासामध्ये आणि डान्समध्ये. कारण परफॉर्मन्सेस कधी असले की कायम असं होतं की तुमचे ऑलमोस्ट 24 तास त्याच्यामध्ये जातात. कारण तुम्ही नुसता फक्त फिजिकली काम करत नसता, पण मेंटली खूप काम चालू असतं तुमचं, खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि डेडलाईन असते की बाबा परफॉर्मन्स आता आहे त्यामुळे, आणि त्यावेळेला परीक्षा पण आहे. तर दोन्ही गोष्टींचा वेळ काढावा लागायचा. दॅट इज समथिंग. आणि माझे बाबा फाईन आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये एक लाईन खूप सुंदर केली आहे की इफ यू हॅव पॅशन फॉर समथिंग देन यू विल ऑलवेज हॅव टाइम टू परस्यू इट. त्यामुळे हे जे आपण म्हणतो ना की नाही मला वेळ मिळत नाही, तर समवेअर माझ्या आईबापांनी मला हेच शिकवलं की वेळ मिळत नाही असं नसतो, आपल्याला तर तो काढावा लागतो. सो वी हॅव टू स्ट्रेच आवरसेल्व्हज टू गेट दॅट डन.
इनफॅक्ट एक खूप गंमतशीर गोष्ट मी शेअर करते. माझं TYBAचे जेव्हा एक्झाम्स होते, मग आम्हाला 6 सब्जेक्ट मी इंग्लिश लिटरेचरमध्ये केलं होतं. आणि प्रत्येक 6 एक्झाम्सच्या मध्ये 2-2, 3-3 दिवसाची सुट्टी असायची. सो आय वॉज व्हेरी रिलॅक्स. अँड ट्रस्ट मी, अ, माझ्या परीक्षेच्या 1 दिवस आधीही शो केला आणि परीक्षेच्या लास्ट डेला पण मी एक शो बापरे! आणि मध्ये-मध्ये जाऊन मी पिक्चर वगैरे पण बघितले आणि मी म्हणजे माझे वाह! आई-बाबा असे म्हणायचे, की "तुझं तुझं नक्की चाललेल का? तू अभ्यास केलायस की नाही?" मी म्हणायचे, की "नाही, आता काय आहे, की बिकॉज आय नो की मला हे दोन्ही हँडल करायचंय, आय हॅव टू हँडल हो, इट." त्यामुळे मी हो. त्याप्रमाणे बरोबर. तेवढा अभ्यास केला आणि मी TPAमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये 3rd आले होते. त्यामुळे वॉव! आई-बाबा जरा शॉकच होते, की बाबा हिला परीक्षेमध्ये कोणी बघितलं असतं तर ही हो, पास होते की नाही हा एक म्हणजे असं वाटलं. बरोबर. येस. ताई वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा स्टेजवरती परफॉर्मन्ससाठी तू पाऊल ठेवलंस? कसा होता तेव्हाचा एक्सपिरियन्स? खरं सांगू मला आठवत नाहीये कारण मी फक्त 4 वर्षाची होते. माझा ओके, पहिला शो जेव्हा शाळेतर्फेच होता तो. पण आय वॉज ओके. जस्ट 4 इयर्स ओल्ड. सो आय हॅव ओन्ली वन मेमरी ऑफ दॅट परफॉर्मन्स. म्हणजे मला आठवतंय माझ्या टीचरनी मला सांगितलं होतं, की तुला असं कॉर्नरमध्ये बघायचंय आणि अशी काहीतरी मूव्हमेंट होती. आणि त्या बरं. कॉर्नरमध्ये असा एक रेड कलरचा पिलर होता. एवढं मला साधारण त्या शोमधनं वाह! वॉव! ताई गुरु राजश्री शिर्के यांच्याकडे तुझं 15 वर्ष ट्रेनिंग तू कथकमधलं घेतलंस. अ, त्या ट्रेनिंगच्या काळामध्ये कथक शिकत असताना एक व्यक्ती आणि एक नृत्यांगना म्हणून कोणते बदल तुझ्यामध्ये झाले? मी खरं सांगू तर बदल होण्यापेक्षा अ, मला घडवलंच गेलं आहे त्यांच्याकडनं. कारण मी एवढ्या वाह! लहान असण्यापासून त्यांच्याकडे जात जात होते, की आय वॉज समथिंग अँड देन आय वॉज चेंज्ड इंटू समथिंग असं झालंच नाही. तर ती एक मोल्डिंग जे पेरेंटिंग आपण जे म्हणतो ना, ते हो. पेरेंट्सकडनं पण आणि गुरुकडनं पण असं तिघांनी मिळून ते कुठेतरी एक मोल्डिंग केलं. पण ॲज अ डान्सर ऑफकोर्स कितीतरी गोष्टी ज्या नकळत पण आपण शिकतो आणि त्या नकळत त्यांच्या हातनं शिकवल्याही जातात. पण हो, काही हो. गोष्टी नेमायच्या असतील तर शी वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट डिसिप्लिन, की तू डान्सर असशील, काही असशील, माणूस म्हणून तुम्हाला डिसिप्लिन हा खूप महत्वाचा आहे. वॉव! तर शी वॉज हरसेल्फ व्हेरी डिसिप्लिन. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा डिसिप्लिन हं. दिसायचा आणि तोच त्यांच्या डान्समध्ये ट्रान्सलेट पण व्हायचा. आणि ते कुठेतरी आम्ही घेतलं, की तुम्हाला परफॉर्मन्स असेल तर तुम्ही हार्डवर्क त्याच्यामध्ये घातलंच पाहिजे. हो, त्या स्वतःहून म्हणायच्या, की तुम्ही डान्समध्ये परफॉर्मन्स चांगला केलात, फाईन, पण तुम्हाला अकॅडमिक्समध्ये त्यामुळे कमी मार्क आले तर मला ते चालणार नाही. सो तुम्ही तुमचे टाईम टेबल्स बनवा, तुम्ही डिसिप्लिननी ते सगळं फॉलो करा. तर ह्या काही गोष्टी त्यांनी खूप म्हणजे ठणकावून आम्हाला त्या बिंबवल्या आमच्या डोक्यामध्ये. सो दॅट इज देअर. हं. ताई सध्या ॲज अ डान्सर म्हणून लॉकडाऊनमध्ये काय रुटीन चालू आहे? रियाजासाठी किती वेळ दिला जातो? अ, नवीन गोष्टींची निर्मिती किंवा काही कॉन्सेप्ट्स आहेत का डोक्यात? कसं हे वेळापत्रक असतं तुझं? सो काय झालं जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन अनाउन्स केलं ना, तेव्हा थोडीशी धास्ती जशी सगळ्यांनाच बसली होती, मलाही बसली होती, की बाबा आपलं नक्की कसं करायचं आहे पुढे किंवा काय. पण सगळ्यात पहिला थॉट जो माझ्या डोक्यामध्ये तेव्हा असा आला होता, की आता आपल्याकडे वेळच वेळ आहे अँड वी हो, बेटर पुट इन आणि समवेअर दॅट मोटिव्हेशन केम, की आय वॉन्ट टू यूज दिस टाईम टू मेक मायसेल्फ अ बेटर व्हर्जन ऑफ व्हॉट आय एम. त्यामुळे जसं आता पूर्वीच्या जमान्यामध्ये तुला सांगते, एक चिल्ला म्हणून एक गोष्ट असते. म्युझिशियन्स फॉलो करतात, डान्सर्स फॉलो करतात. तर ओके. पूर्वीच्या जमान्यामध्ये काय असायचं, की ते स्वतःला एका रूममध्ये लॉक करायचे आणि 24 तास फक्त आपल्या कलेची साधना हा एकच मोटिव्ह असायचा आणि ते साधारण 40 दिवस असं म्हटलं जातं, की 40 दिवस हा बेसिक मिनिमम हा चिल्ला बांधला जातो. त्यामुळे ते सगळं दुनियादारी सगळी अक्षरशः बंद करून 24 तास आपल्या रियाजाचं साधन करणं, आपल्या कलेचं साधन करणं हेच त्यांच्या ह्याचं असायचं. कुठेतरी मला असं वाटलं, की हा एक आपल्याकडे मौका आहे टू ट्राय धिस थिंग आउट. कारण आपल्याला येस. सी इट इज व्हेरी टफ टू बी एक्झॅक्टली हाऊ पीपल वर इन देअर टाईम्स. कारण त्यांच्या वेळेची गोष्ट वेगळी होती. त्यांचे सिच्युएशन, सर्कमस्टन्सेस डिफरंट होते. आताच्या जमान्यामध्ये असं झालंय, की आपण सोशल मीडियावर एवढं कनेक्टेड आहोत, आपण लोकांशी एवढे कनेक्टेड आहोत. त्यामुळे सगळी गोष्ट एकदम दरवाजा बंद करून रूममध्ये लॉक करून आपला रियाज करणं हे थोडं आय थिंक अनरिअलिस्टिक आहे. पण जेव्हा ही गोष्ट आपल्यावरती बिंबवली गेली ॲज अ लॉकडाऊन, की बाबा तुम्ही घरी बसा आणि तुम्ही बाहेर निघू नका.
तेव्हा समवेअर आय फेल्ट की इट्स अन अपॉर्च्युनिटी. सो रादर दॅन फीलिंग अपसेट अबाउट इट, लेट्स कन्वर्ट इट इनटू अ डान्स स्पेस वेअर मी कनेक्ट होते स्वतःशी आणि मी जेवढं काही आतापर्यंत करू शकले त्याच्यावर हो. अजून मी किती स्वतःला पुश करू शकते हे बघणं. सो रुटीन साधारण असं आहे की सकाळी उठताच ऑब्व्हियसली, कारण आता आपल्याकडे आउटडोर हेल्प काहीच नाहीये, त्यामुळे आईला मदत करणे, बाबांना मदत करणे, त्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. बट अपार्ट फ्रॉम दॅट फिजिकल फिटनेसवरती काम करणं, रियाज करणं, गोष्टी बघणं जास्त, कारण एवढं ऑनलाईन एकदम आउटबस्ट पण झालेलं आहे. आपल्याला जिकडे हो, बघावं तिकडे हो. गोष्टी, कला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हाताशी अवेलेबल आहेत. सो ते बघणं, त्या बाबतीमध्ये वाचन करणं आणि मग उरलेला वेळ मिळाला तेव्हा तेव्हा बिंदास टाइमपास करणं, हा हा एक बेसिक रुटीन वॉव! सध्या आहे. येस. आणि ऑनलाईन माझे क्लासेस पण आहेत, त्यामुळे ऑनलाईन मी ते शिफ्ट करू शकले आणि लकीली ते पॉसिबल झालेलं आहे. त्यामुळे शिकवणं हे चालू आहे आणि मी 1-2 लाईव्ह परफॉर्मन्सेस पण केले आहेत आता हो. ऑनलाईन. रुटीन सध्या हे आहे. तरी सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळेच जण इव्हन सगळेच जण आपण प्ले स्टोअरवरनं वेगवेगळे गेम्स डाउनलोड केलेले आहेत, खेळतोय. अशीच एक संकल्पना तुझ्या डोक्यामध्ये सुरू झाली होती. प्ले स्टोअर या नावाने तू एक निर्मिती केली आहेस डान्सची. तर त्या निर्मितीविषयी काहीतरी सांग ना आम्हाला? हो. प्ले स्टोअर म्हणून एक छोटीशी एक 6 मिनिटाची कोरिओग्राफी आहे माझी. आणि एक काळमध्ये होता जेव्हा कँडी क्रश हा गेम खूप प्रसिद्ध झाला होता आणि खूप लोक तो गेम खेळत होते. आणि माझी एकदम मैत्रीण मला म्हणाली होती की वाय डोंट यू जस्ट ट्राय प्लेइंग इट. आणि मी म्हटलं की नाही ग, मी मोबाईल गेम्सचं इतकं काय असं म्हणजे बसून खेळत बसणं असं मी जनरली तसं नाही करत, पण ठीक आहे बघूया. त्यामुळे तिने मला ते इंट्रोड्यूस केला तो गेम. आणि कँडी क्रशचा एक फनी पार्ट काय आहे की आपण खेळल्यानंतर ना, जेव्हा आपण डोळे बंद करतो तेव्हा त्या कँडीज आपल्या डोळ्यासमोर हलत असतात कायम. हो, हो. तो एकदा असंच झालं होतं की मी अशीच आडवी पडले होते आणि डोळे बंद केला, ते कँडीज माझ्या डोळ्यासमोर असे 3-3 एकत्र येत आहेत, बर्स्ट होत आहेत, हे सतत चाललं होतं. मला सडनली असं वाटलं की ही कोरिओग्राफीमध्ये आपण बदलू शकतो का? इज इट अ पॉसिबिलिटी दॅट वी कॅन चेंज इट? आणि मूव्हमेंट थ्रू हा गेम आपण लोकांसमोर आणू शकतो का? आणि साधारण सकाळचे 4 वाजले होते. सो मी उठले आणि माझे कलरफुल स्केच पेन्स घेऊन आले आणि पूर्ण ती कँडी क्रशची कोरिओग्राफी मी एका कागदावरती पहिले बनवली आणि मग वॉव! डिसाईड केलं की किती मुली लागतील, किती डान्सर्स लागतील, ते सगळं डिसाईड करून ती अख्खीच्या अख्खी कोरिओग्राफी पेपरवर आधी बनवली. आणि मग मला असं वाटलं की मग दुसरे गेम्स का नाही? त्यामुळे सबवे सर्फर किंवा स्नेक्स अँड लॅडर्स, म्हणजे बोर्ड गेम्स आणि आपले ट्रेडिशनल गेम्स, मोबाईल गेम्स, असं त्याचा एक हं. एकत्र आणले. आणि चेस किंवा कॅरम आणि स्नेक्स अँड लॅडर्स असे सगळे गेम्स एकत्र एका ह्याच्यामध्ये कोरिओग्राफीमध्ये मी ते कसे बदलू शकते हे बघितलं. सो मला आता ऑडियन्सला पण आपल्या एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की जर तुम्हाला हा पीस बघायचा असेल तर तो YouTubeवर आहे. तुम्ही जर पूजा पंत कथक आणि प्ले स्टोअर असं टाइप केलं तर ती तुम्हाला कोरिओग्राफी पूर्ण YouTubeवरती बघायला पण मिळेल. वॉव! नक्कीच ती सगळेजण बघतीलच. ताई आणि 105 चक्करचा जो तोडा आहे, अ, त्याची जादू काय आहे? तर तोड्याविषयी जाणून घ्यायला आवडेल आम्हाला सगळ्यांनाच. जादू म्हणजे ऍक्च्युली जादू बघायला जादू वाटते, पण ती अजिबात जादू नाहीये. खरं आहे अगदी. 105 चक्कर म्हटल्यावर अत्यंत अमाउंट ऑफ स्टॅमिना त्याच्यामध्ये लागतो. कारण हो. तो बेसिकली दिसायला 105 चक्कर खूप हे दिसतात, असं वाटतं की अरे वा क्या बात आहे आणि खूप इझी आहे. पण ते असं अजिबात नाहीये. तो 1 ते दीड मिनिटाचा फक्त तोडा आहे. पण जेव्हा मी साधारण 30-33 चक्कर तर रेग्युलरली आम्ही जनरली सगळे कथक डान्सर्स जनरली करतातच. पण मग मला कुठेतरी असं वाटलं की आय वॉन्ट टू पुश मायसेल्फ अँड सी की मी अजून काय करू हो. शकते. तर मी हळू-हळू रियाजामध्येच असं सुरू केलं होतं की मी 30 नंतर अजून किती जाऊ शकते. तर मी 50-60 करायचे. 50-60 चक्कर झाल्यानंतर मला रिअलाईज झालं की मला समोरचा पॉइंट किंवा काही दिसतच नाही. सगळं असं हलून जातंय. सो देन आय थॉट की नाही, मग इन दॅट केस मला त्याच्यावरती वर्क करावं लागेल की आय कॅनॉट सिम्पली जस्ट लीव्ह इट, कारण इट्स अनहेल्दी ऑल्सो फॉर मी. त्यामुळे मग मी ते हळू त्याची प्रॅक्टिस करत गेले आणि हो. साधारण 105 चक्करचा तोडा मी खूप सारा रियाज केला, कारण त्याच्यामध्ये स्टॅमिना भरपूर लागतो आणि खूप तुमचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी इतर काही टेक्निक्स असतात ते पण मी प्रॅक्टिस केल्या.
आणि येस. त्याच्यानंतर मग मी 105 चक्करचा थोडा आता रेग्युलरली करू शकते. पण दिस येस. मोर अबाउट चॅलेंजिंग माय सेल्फ, म्हणजे केम आउट ऑफ हो. दिस थिंग. मला हो. ऑल्सो ऑडियन्ससाठी एक गोष्ट फक्त सांगायची वाटते, की आम्ही थोडंसं हे इंग्लिश, हिंदी, मराठी थोडंसं हो. लँग्वेज मिक्स करतोय, कारण की आपल्याकडे एकदम कदाचित मराठी सगळ्यांना व्यवस्थित हो. बरोबर. क्लिअर कदाचित कळणार नाही. त्यामुळे वी आर जस्ट डॅबलिंग बिटवीन लँग्वेजेस राईट नाऊ. ताई, तुझी काहीतरी एखादी छोटीशी स्पेशालिटी आम्हाला सगळ्यांना परफॉर्म करून दाखवू शकशील का प्लीज? म्हणजे काय म्हणतेस? ठुमरी? एखादा एखादा टोडा किंवा ठुमरी. ठुमरी बघायला नक्कीच आवडेल. नक्की, नक्की. डेफिनेटली. एक ठुमरी मी सादर करते. ॲक्चुअली हो. आता काय झालंय, मी बैठक अभिनय म्हणून एक ॲस्पेक्ट आहे कथ्थकमध्ये, ज्याच्यामध्ये डान्सर एका जागेवर बसून हावभाव आणि हात, हँड जेस्चर्स या ओके. 2 गोष्टींनाच घेऊन एखादी स्टोरी किंवा एखादं एखादं गाणं प्रस्तुत करणं, ही एक प्रथा होती आधी. आणि पूर्वीच्या जमान्यामध्ये ही डान्सर्स कधी-कधी गाऊन स्वतः ते परफॉर्म करायचे. तर मी या गोष्टीवरती थोडंसं आता सध्या वर्क करते, कारण मी शिकतेय गाणं मागचे 2 वर्ष उस्ताद राजा मियाँ खान साहेब. वाव. त्यामुळे ती एक छोटासा प्रयत्न आहे, तो मी करून बघते. येस. मी नक्कीच आवडेल आम्हाला सगळ्यांना बघायला. मी तानपुरा लावते फक्त आणि येस. ऐकू येतो तानपुरा? हो. काहे रोकत डगर प्यारे नंद लाल मेरे, काहे रोकत डगर प्यारे नंद लाल मेरे, काहे नित ही करत झगड़ा हमसे पन घट नहीं जाने देते, नित ही करत झगड़ा हमसे पन घट नहीं जाने देते, देख भई नारी मोरी बैया क्यों मरोड़े, काहे रोकत डगर प्यारे नंद लाल मेरे, काहे बिंदा देख भीट लंगर बरबस मोहे लाज लीन, दूंगी दुहाई अब ही जाए नंद के दुल्हारे, काहे रोकत डगर प्यारे नंद लाल मेरे, काहे. खूपच छान ताई. जसं चित्र छान डोळ्यासमोर उभं राहिलं. अ, ताई, बिंदा कहत हा कार्यक्रम जो तू करतेस त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांग. काय आहे त्या कार्यक्रमाबद्दलची तो संकल्पना? बिंदा कहत बेसिकली समवेअर ह्याच गोष्टीतनं बाहेर म्हणजे एक प्रोडक्शन तयार झालं. ते म्हणजे बिंदादीन महाराजजी कथक डान्सर होते खूप पूर्वी, कोर्ट इरामध्ये, म्हणजे वाजिद अली शाह जे नवाब होऊन गेले, त्यांच्या कोर्टमध्ये ते डान्स करायचे. आणि त्यांनी ठुमरी ह्या गोष्टीला घेऊन खूप प्रसार आणि प्रचार केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळ-जवळ एक 1500 ठुमऱ्या लिहिल्या आणि स्वतः ते गाऊन परफॉर्म पण करायचे. त्यामुळे मला कुठेतरी जेव्हा ॲज अ कथक स्टुडंट मी त्यांच्या बऱ्याचशा बंदिशा ऐकल्या, तेव्हा मला असं वाटलं की अत्यंत खूप जास्त व्हरायटी त्यांच्याकडे आहे. म्हणजे त्यांनी अष्टपदी लिहिल्या आहेत, त्यांनी होरी लिहिल्या आहेत, कजरी, चैती लिहिल्या आहेत,
झुला लिहिला आहे. तर असे खूप निरनिराळ्या व्हरायटी ऑफ बंदिशं त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि सिन्स ही वॉज अ कथक डान्सर त्यामुळे कथकच्या दृष्टिकोनातून या बंदिशा सगळ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. सो मला कुठेतरी असं वाटलं, की त्यांना एक्सप्लोर करायला माझी खूप इच्छा झाली. कारण त्या नुसत्या लिहिल्या सुंदर नाही गेल्यात, पण त्यांचे जे कॉम्पोझिशन्स आहेत, ते अक्षरशः म्हणजे तुम्ही ऐकत बसू शकता. इतके सुंदर त्यांनी बांधले आहेत ते सगळे. हो. त्यामुळे मला असं वाटलं, की त्या सगळ्या बंदिशा घेऊन आपण हे करावं, एक प्रोडक्शन करावं. त्यामुळे मी त्याच्यामध्ये इट्स अ ग्रुप प्रोडक्शन. माझी कंपनी डान्सर्स त्याच्यामध्ये पण असतात आणि ग्रुपमध्ये आम्ही एक होरी, एक अष्टपदी, एक चैती अशा वेगवेगळ्या निरनिराळ्या एक भजन असं सगळं त्यांच्या लिहिलेल्या गोष्टींवरती ते एक्सप्लोर करतो. वाव. ताई काहीतरी परफॉर्म करून दाखवशील का? ओके, हरकत हो, नाही. नक्कीच. नक्की. मे बी मी एखादी कजरी परफॉर्म करते. वाह! वाह! कजरी बेसिकली एक बंदिश असते ज्याच्यामध्ये पावसाळ्यात ती लिहिली पावसाळ्याचं बेसिकली वर्णन असतं आणि त्याच्यामध्ये नायिका ही नेहमी शी इज वेटिंग फॉर टू मीट हर बिलव्हेड. त्यामुळे ती थोडीशी कंटाळलेली असते, ती दुःखात असते की हर बिलव्हेड इज नॉट विथ हर आणि त्या धाटणीवरती कजरी ही बंदिश बांधली गेलेली असते. तर मी वाह! आता एक परफॉर्म करते, घिर घिर आई बद्रा. हो. घिर घिर आई बदरा घिर घिर आई बदरा घिर घिर आई बदरा कारी घटा घन घोर घेरली लो कारी घटा घन घोर घेरली लो सुनी सेज जिया मावदरी बिंदा थर थर कापे बिंदा थर थर कापे धीरे धीरे आई बदरा धीरे धीरे आई. खूप छान. खूप छान ताई. ते इंटरनॅशनल अनेक ठिकाणी तू परफॉर्म केलेला आहेस. अनेक इंटरनॅशनल फेस्टिव्हल्ससाठी तू परफॉर्म केला आहेस. तर त्यावेळेचा अनुभव कसा असतो तुझा? काय त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल? अ, त्या अनुभवाचं म्हणजे असं आहे, की खूपच डिफरंट वेगवेगळ्या तरीकेचे अनुभव त्याच्यामध्ये मला आलेले आहेत आत्तापर्यंत. मी एक म्युझिकल आहे बियॉन्ड बॉलिवूड नावाचं आणि त्याच्यामध्ये मी लीड परफॉर्म करते आणि माझा रोल आहे एका कथक डान्सरचा. त्यामुळे तो शो ओपन होतो माझ्या एका सोलो परफॉर्मन्सनी आणि त्याचा एक्सपिरियन्स खूपच सुंदर आलेला आहे. म्हणजे मला खूप गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत त्या सगळ्या दौऱ्यांमध्ये. कारण हे कसे असतात, हे दौरे आम्ही एकदा गेलो की मग 1 महिना, 2 महिन्याचे दौरे एका वेळेला असतात. कधी स्टेशन्ड असतात. म्हणजे आमचा जेव्हा लंडनचा पहिला आम्ही ओपन लंडनमध्ये केला होता आणि लंडन पलेडियम नावाचं खूप अत्यंत जुनं आय गेस काहीतरी प्रॉब्लेम झालाय बहुतेक पूजाच्या इथून नेटवर्क इश्यू झालाय. हो. आय हो, गेस हो. विल वेट. येस. काही नाही, एकतरी straight away त्याच्या
काही तांत्रिक कारणांमुळे आपल्याला सगळ्यांना एक 2-5 मिनिटं वाट पाहावी लागेल. पण आपण नक्कीच लगेचच परत येऊया. पूजा पंत यांच्यासोबत आपल्या गप्पा आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत. निशा का? हां. पूजाचा कॉन्टॅक्ट झालाय, ती 1-2 मिनिटात कनेक्ट होतीये पुन्हा. हो. दादा तोवर LSSची स्क्रीनच हे होईल का? 1-2 मिनिटांमध्ये आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. परत आपली गप्पांची मैफिल तशीच सुरू राहील. जर तुम्ही सगळेजण आपला प्रोग्राम बघतच आहात, Facebook लाईव्ह सेशन बघत आहात. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. Yeah, she's back. She's back. Sure. पूजा इज बॅक. येस, ऐकू येतंय सगळ्यांना? Yes. ओके, तो आय थिंक हे खूप फनी असतं समटाइम्स बिकॉज वी आर सो नॉट यूज टू दिस काइंड ऑफ लाईव्ह सेशन्स की कधी कधी टेक्निकली गोष्टी आपल्याला ते जस्ट गोंधळून टाकतात. आता माझं पूर्ण लाईव्ह सेशन चालू असताना माझा इंटरनेट क्रॅश झालं आणि माझं सगळं कम्प्लीट क्रॅश झालं. सो आय टू जस्ट कम बॅक. प्लीज एक्सक्यूज अस फॉर दिस. आय एम सो सॉरी बिकॉज हे आम्ही पण फर्स्ट टाइम करतो आहोत. तो कमिंग बॅक टू व्हॉट वी वर टॉकिंग. सो तू मला विचारलं होतंस की इंटरनॅशनल परफॉर्मन्सेस मध्ये काय काय एक्सपिरियन्स. सो बेसिकली आय जस्ट वॉन्ट टू नो की ऑडियन्स मेंबर्स मधनं जर तुम्ही टाईप करून आम्हाला सांगू शकत असाल की आम्ही दिसतोय आणि तुम्हाला ऐकू येतोय ना. जर तुम्ही तेवढं फक्त सांगू शकलात आम्हाला सो आम्ही इकडून पण काही करायचं असेल तर ते करू शकतो. आय थिंक वी आर ऑन राईट. ओके. सो बेसिकली काय होतं की जेव्हा आम्ही जसं मी सांगत होते की म्युझिकल्स हा एक प्रकार इंडियामध्ये खूप प्रचलित नाही आहे. सो इट इज अ व्हेरी न्यू कॉन्सेप्ट जो चालू झालेला आहे आता. आणि अशाच एका म्युझिकलचा मी आय एम अ पार्ट ऑफ अ म्युझिकल ज्याच्यामध्ये मी एक लीड परफॉर्म करते आणि माझा रोल आहे एका कथक डान्सरचा. So the musical starts with my solo Kathak performance and then it goes on to the journey of another basically my daughter in that character. तिची ती जर्नी दाखवली आहे की ती कसं वेगवेगळे इतर इंडियन डान्सेस एक्सप्लोअर करते वगैरे. सो आता हे जेव्हा परफॉर्मन्सेस असतात
तेव्हा आमचे दौरे हे फक्त एक परफॉर्मन्स किंवा 2 परफॉर्मन्सेससाठी नसतात. तर एकदा दौरा लागला की मग 30-30, 40-40 परफॉर्मन्सेस आम्ही एका वेळेला महिना 2 महिन्याचे टूर्स असतात सगळे मिळून. तर लंडनमध्ये वेस्ट एंड नावाचे एक स्पेस आहे जिकडे ग्रुप ऑफ थिएटर्स आहेत आणि वेगवेगळ्या तरीकेचे म्युझिकल्स तिकडे परफॉर्म केले जातात. म्हणजे आता आपण त्याला कसं कंपेअर करू शकतो ते मराठी नाटकं, की मराठी नाटक एकदा लागलं की आपण ही आपलं पार्ट ऑफ आपलं कल्चर आहे की आपण जातो आणि मराठी ते नाटक बघतो. तर तसं म्युझिकल्सचं कल्चर तिकडे आहे. जसं ब्रॉडवे अमेरिकामध्ये आहे तसं वेस्ट एंड लंडनला आहे. आणि तिकडे लंडन पलेडियम नावाचं जे एक थिएटर आहे, खूप जुनं थिएटर आहे. तिथे आमचा प्रीमियर झाला होता परफॉर्मन्स आणि तिकडे 2 महिने सतत सलग आठवड्यात 8 परफॉर्मन्सेस असे आमचे परफॉर्मन्सेस असायचे. आणि ऑडियन्सची कपॅसिटी होती 2500. त्यामुळे वी यूज टू केटर टू 2500 पीपल ॲट वन टाइम. सो दॅट एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूपच नवीन होता. हा एक्सपिरियन्स मी 8-8 परफॉर्मन्सेस एका आठवड्यामध्ये करायचे आणि कधी-कधी 2-2 परफॉर्मन्सेस असायचे एका दिवशी. आणि मग तोच स्पिरिट तुम्हाला 60 शोजसाठी ठेवायचा. तुम्ही हेल्थ वाईज तुम्हाला जर बरं नसेल वगैरे तर दोज एक्सक्युजेस यू कांट गिव्ह बिकॉज यू आर ऑन अ स्पेस ऑन स्टेज लाईक दॅट. तर त्या दॅट एक्सपिरियन्स टॉट मी अ लॉट. कारण कसं ॲज अ डान्सर माझ्यामध्ये एक प्रकारचा जो एक डिसिप्लिन आला त्यावेळेला बिकॉज यू हॅव टू बी अप फॉर इट. तुम्हाला तुमचं फिजिकल हेल्थ नीट ठेवावीच लागते. तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमचा परफॉर्मन्स कुठच्याही प्रकारे तो पडू द्यायचा नाही. कारण तुम्हाला त्याच जोशनी, कारण ऑडियन्स तुमच्यासाठी वेगवेगळी लोक येत राहणार आहेत. सो तो एक एक्सपिरियन्स होता. त्याच्या पुढच्या वर्षी आमचे टूर्स ऑल ओव्हर युरोप लागले होते. तर जवळजवळ 6 कंट्रीजमध्ये आम्ही परफॉर्म करत होतो. आणि मग ते एक अजूनच वेगळा एक्सपिरियन्स होता कारण प्रत्येक ऑडिटोरियमची एक हे खासियत वेगळी असते. मग त्या ऑडिटोरियमला तुम्ही ऍडजस्ट करून त्या परफॉर्मन्स करायचा. आणि जनरली एक एक्सपिरियन्स माझा खूप सुंदर अख्ख्या या इंटरनॅशनल परफॉर्मन्सेसमध्ये हे झाला की दे आर व्हेरी व्हेरी सिरियस विथ द टेक्निकल सेटअप्स. ते खूप सिरियस असतात की तुमचं लाईट्स तुमचे असेच ज्या तरीकेने तुमची टेक्निकल रिहर्सल झाली आहे ती जराही ते लोक इथून तिथे त्याचं चेंज होऊ शकत नाही. तर यू हॅव टू स्टिक टू इथे लाईटचा तुमचा स्पॉट येणार आहे तर तुम्ही तिथेच उभं राहायचं आहे. ती जागा तुम्ही थोडीशी पण इथून तिथे बदलू शकत नाही. किंवा तो एकंदरीतच सेटअप एलईडीज असतात पाठी. तुमचे एंट्री एक्झिट्स एकदम क्लिअर असतात. ते आर व्हेरी क्लिअर विथ तुमचे ग्रीन रूम्स डिवायडेड आणि वेल ऑर्गनाइज्ड असतात. मग तुम्ही अननेसेसरीली कुठेही सामान ठेवलंय नॉट अलाउड. तुमचं प्रॉपर्टीज जर तुम्हाला इमिजिएटली स्टेजच्या अगदी विंगमधनं एक्झिट केल्यानंतर लगेचच एखादी प्रॉपर्टी घेऊन एंट्री जर तुमची असेल तर ते प्रॉप्स सुद्धा एका टेबलवरती मार्किंग्स करून त्याच्यावर नावं लिहून व्यवस्थित ते ठेवले गेलेले असतात. सो तुम्ही इनडिसिप्लिन तिकडे करूच शकत नाही की तुम्ही बाबा गेलात मग प्रॉप वापरलात मग ठेवला कुठे पण तुम्हाला मनात येईल तसं, असं नाही. सो इट इज वेल ट्रेन्ड. त्यांचं ट्रेनिंग आम्ही जसे कुठच्याही ऑडिटोरियममध्ये पोहोचायचो त्यांचे स्टेज मॅनेजर्स आम्हाला पहिले इन्स्ट्रक्शन्स द्यायचे की फायर एक्झिट्स कुठे आहेत किंवा इन केस ऑफ एनी काइंड ऑफ एन इमर्जन्सी काय करावं. शो चालू असताना समजा एखादी इमर्जन्सी आली तर गोंधळ न होऊ म्हणून काय काय करायचं त्याचं एक आम्हाला पूर्ण सेटअप असायचा. मग कधी प्रॅक्टिस सेशन्स त्याप्रमाणे असायचे. सो सेफ्टी वाईज पण खूप गोष्टी केल्या. तर ह्या काही गोष्टी आहेत ना मी इकडे इंडियामध्ये परफॉर्म करत होते तेव्हा याचा एक्सपिरियन्स मला कधीच आला नव्हता. आणि कसं असतं की तुम्हाला त्याप्रमाणे ट्रीटमेंट पण खूपच सुंदर दिली जाते. बिकॉज आर्टिस्ट म्हटल्यावर एक वेगळ्या प्रकारचीच आउटसाइड देर इज अ व्हेरी व्हेरी डिफरंट काइंड ऑफ ट्रीटमेंट दॅट अन आर्टिस्ट गेट्स. तो ती पण एक एक्सपिरियन्स होती. अँड द बिगेस्ट एक्सपिरियन्स वॉज टू परफॉर्म इन फ्रंट ऑफ सच अ बिग ऑडियन्स. मस्कटला आम्ही गेलो होतो तिकडे कपॅसिटी 3500ची होती. त्यामुळे जेव्हा हाऊसफुल जायचे शोज तेव्हा खरंच खूपच अप्रतिम एक्सपिरियन्सेस यायचे. आणि एक खूप सुंदर एक्सपिरियन्स इंटरनॅशनली परफॉर्म करायचा आहे की वेगवेगळ्या प्रांतातली लोक तुमचे आर्ट फॉर्म कशी रिसीव्ह करतात. आणि खूपच सुंदर एक्सपिरियन्स त्या बाबतीत आला की कुठेतरी आफ्रिकेतला कोणतरी एक माणूस ज्यांनी आपला परफॉर्मन्स बघून आपल्याला ट्विट केलंय किंवा आपल्याला लिहिलेलं आहे की त्यांना कसं कनेक्ट झालं किंवा इंडियन आर्ट फॉर्म्स त्यांना कसे कनेक्ट करतात.
सो एकदमच कुठेतरी फ्रान्समध्ये एक परफॉर्मन्स असताना तिकडे लोक येतात की बाबा आम्ही ऐकलं आहे याच्याबद्दल, पण आम्हाला खूपच सुंदर वाटतं. आणि सो ती जी एक ओढ, ती जी कनेक्ट जो आपण आपल्या एका ऑडियन्सशी हो. करतो, दॅट इज आय थिंक सम वन ऑफ द व्हेरी सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्सेस दॅट आय हॅव हॅड व्हेन आय परफॉर्म्ड इंटरनॅशनली. खूप छान. खूप छान. ताई कथकमध्ये कवित्त हा प्रकार सगळ्यांनाच परिचयाचा आहे आणि देवदास या पिक्चरमध्ये, चित्रपटामध्ये, हिंदी पिक्चरमध्ये "काहे छेड छेड मोहे" हे जे गाणं आहे, त्याच्यामध्ये कवित्त हे वेगळ्या प्रकारे सादर केलं गेलं. तर तू खास पूजा पंतचं व्हर्जन आम्हाला त्या ह्याचं काही करून दाखवशील का? नक्की, नक्की करू नका. मी पहिलं म्हणजे सांगू इच्छिते की कवित हा प्रकार काय असतो. कविता असते, ज्याला रिदममध्ये बांधलं गेलेलं असतं आणि त्या एका ठेक्यावरती ती कविता बोलली जाते. तर एक सिंपल उदाहरण मी देईन. जसं एक माखन चोरी ही एक आपल्याला सगळ्यांना कृष्णाची स्टोरी माहिती आहे, की तो माखन चोरी करून खातो. तर त्या एपिसोडवरती बनवलेलं एक कविता आहे, पारंपरिक आहे. सो ते असं जातं, धा दिन दिंदा धा दिन दिंदा धा त्रक दिंदा त्रक दिन दिन, कृष्ण सखा मिल गए ग्वालन घर, हिरत फिरत घर देख लियो, जब ग्वाल के कांधे चढ़ माखन, उतार लियो और खाय लियो, दद की मटकी पटकी झटकी और दूध को भी बिखेर दियो, पकड़ लियो राधा ने जब तब ग्वाल बाल सब भाग गए, दधी खाए गए, देखो नारायण ताल बजाए कि नाचन लागी, तत थे रत थे रत थे, तत थे रत थे रत थे, तत थे रत थे रत ध. सो एक कविता आहे ज्याला रिदम मध्ये बांधलं गेलंय. तर आपण देवदास मध्ये आपण हे खूप कॉमनली ऐकलेली एक गाणं आहे, "काहे छेड", त्याच्यामध्ये एक तो पॅराग्राफ येतो, "ददकी भरी मटकी लय जात रही डगर बीच आहट सुन". तर तो एक छोटासा मी परफॉर्म करून येस. दाखवी. ददकी भरी मटकी लय जात रही डगर बीच आहट सुन, आहट सुन, आहट सुन जियर गयो धड़क धड़क धड़क, धड़क धड़क धड़क, धड़क धड़क धड़क. सो तिला बेसिकली जात असताना शी रिअलाइजेस की कुठेतरी आहट ऐकली आहे आणि ती घाबरलेली आहे. आणि त्याच्यानंतर ती म्हणते, ढाई शाम रोक लई और चकमक चूम लई, मक चूम लई, सर से मोरी चुनर गई, सरक सरक सरक, सरक सरक सरक, सरक सरक सरक. तर हा कवितेचा प्रकार खूप सुंदर रित्या यूज केला आहे आणि त्याची कोरिओग्राफी पंडित बिरजू महाराजांनी केलेली आहे. त्यामुळे काही त्या बाबतीमध्ये तर प्रश्नच नाही. कारण इतकी सुंदर आणि ऑफकोर्स माधुरी दीक्षित यांनी खूप व्यवस्थित प्रकारचं ट्रेनिंग कथकमध्ये घेतलंय आणि ते आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये दिसतंच, की असंच मूव्हमेंट्स नाही आहेत, पण ते इतकं शी हॅज इम्बाइब्ड इट सो मच इन हर बॉडी दॅट ते ॲज अ कथक डान्सर ते खूप सुंदर बाहेर काढलेलं आहे. वॉव! खूप छान. म्हणजे ते बघताना पण त्याचे जे व्हिज्युअल्स डोळ्यासमोर येतायत ना, दॅट इज रिअली अमेझिंग. ताई मगाशी आपण ठुमरीच्या बाबतीत बोलत होतो. तर सध्या हिंदी पिक्चर्समध्ये ठुमरी ही वेगळ्या प्रकारे, वेगळ्या धाटणीची बघायला मिळते आपल्याला. तर मोहे रंग दो लाल ही पण एक ठुमरी, ही एक ठुमरी आहे. बरं. तर तू त्याच्यावरती परफॉर्म करून दाखव आम्हाला. बघायला आवडेल. डेफिनेटली, नक्कीच. अम, मी परत एक छोटस हे घेते. ही बेसिकली ठुमरी ना, ह्याच्यामध्ये होरी ह्या गोष्टीचा ह्या फेस्टिवलचं बेसिकली आपल्याला हे डिस्क्रिप्शन दिसतं, की मोहे रंग दो लाल म्हणजे शी इज टॉकिंग अबाउट द कलर स्प्रेडिंग ऑन हर फेस. आणि इन द प्रोसेस तिचा आणि त्या नायकाबद्दल किंवा कृष्णाबद्दल बरोबरचं एक काय म्हणतात त्याला, एक रिलेशन कसं आहे त्याचा एक छोटासा हे आहे. मोहे रंग दो लाल, मोहे रंग दो लाल,
नंद के लाल लाल छेड़ो नाही बस रंग दो लाल मोहे रंग दो लाल. आता ह्याच्यामध्ये ना लाल या शब्दाचा उपयोग पण इतका सुंदर केला गेलाय की नंदलाल म्हणजे नंद यांचा छोटा मुलगा आणि लाल हो. हा रंग, तो त्याचा एक खेळ खूप सुंदर केलेला आहे है ना. अं, मरोडी कलाई मोरी, मरोडी कलाई मोरी हा, कलाई मोरी हा, कलाई मरोड़ी कलाई मोरी, चोरी चटकाई इतराई तो चोरी से गरबा लगाई. सो अशा पद्धतीने त्याचा एक बेसिकली खूप सुंदररित्या हे केलं. आणि कसं असतं की जेव्हा पिरियड ड्रामा एस्पेशली केला जातो आणि बाजीराव मस्तानीच्या खूप खूप काळाआधी बिंदादी महाराजींचा सेटअप ऑलरेडी कोर्ट्समध्ये हो, होता. हो. सो कुठेतरी कोर्ट डान्सिंग मध्ये कथ्थक हा खूप एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. ऑफकोर्स आत्ताच्या जगामध्ये आपण जे बघतो त्याच्यामध्ये बराचसा बदल त्या स्टाईलमध्ये नक्कीच झालेला आहे. पण तो एक खूप काय म्हणतात एक इन्सेपरेबल पार्ट ऑफ द कोर्ट डान्सिंग इरा असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे ते कथक त्याच्यामधनं दूर काढणं शक्यच नाहीये. सो आय थिंक ती पण कोरिओग्राफी महाराजींनीच केलेली आहे आणि ती पण अप्रतिम. आता अगेन दीपिका पादुकोण इज नॉट अ कथक डान्सर, बट टू ट्रेन हर अँड टू ब्रिंग दोज ती ते अदाये वगैरे आणणं ह्याच्यावरती खूप काम असतं. कारण की कथक असं म्हणजे कुठचाही फॉर दॅट मॅटर आर्ट फॉर्म, जे क्लासिकल आर्ट फॉर्म्स आहेत त्यांना वेळ लागतो शिकायला. ते असे 2-3 दिवसांमध्ये किंवा 2-4 महिन्यांमध्ये येण्याची गोष्टच नाहीये ती. पण खूप सुंदररित्या त्यांनी ते पार पाडलेलं आहे. त्याचा परफॉर्मन्स पण खूप सुंदर केलेला आहे त्याचा. ताई, कथकमध्ये गतभाव हा एक प्रकार आहे. तर त्या गतभावाविषयी तू काय सांगशील? म्हणजे त्याच्यामध्ये काय, कुठल्या प्रकारच्या गोष्टी किंवा कुठल्या प्रकारच्या रचना या सादर केल्या जातात आणि त्या सादर करण्यामागचं कारण काय? गतभाव म्हणजे कथकमध्ये असा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये लिरिक्स नसतात. सो देर इज नो लिरिक्स टू विच अ डान्सर परफॉर्म्स टू. सो तबला किंवा कुठच्याही प्रकारचा रिदमचा ठेका चालू असतो आणि डान्सर वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स त्या स्टोरीमध्ये एकटा डान्सर वेगवेगळे कॅरेक्टर्स परफॉर्म करतो. जसं मी एक भजन परफॉर्म करते, द्रौपदी वस्त्रहरणवरती ते बेस्ड आहे. त्याच्यामध्ये मी एक गतभाव परफॉर्म करते ज्याच्यात पूर्ण सगळे कॅरेक्टर्स राईट फ्रॉम द्रौपदी, दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कृष्ण, युधिष्ठिर, भीम, अर्जुन सगळे कॅरेक्टर्स मी एकटीच परफॉर्म करते. बापरे! आणि ही प्रथाच आहे. ही एक ट्रेडिशनल फॉर्म आहे कथकमध्ये, जिकडे वन डान्सर परफॉर्म्स व्हेरियस कॅरेक्टर्स. आणि कसं आहे कथक ही तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी की कथा कहे सो कथक, ही म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली. तर कथक ओरिजिनली इज अ फॉर्म ऑफ स्टोरी टेलिंग. म्हणजे पुराण्या जमान्यामध्ये कथक हे टेम्पल्समध्ये आपल्या मंदिरांमध्ये परफॉर्म करायचे आणि तेव्हा ते फक्त कथा नरेशन एवढं नसायचं. तर त्याच्याबरोबर डान्स करणं, गाणं गाणं असं करून ते लोक ही कथा परफॉर्म करायचे. तर ह्या कम्युनिटीला कथक्स असं म्हणायचे किंवा कथाकार असं त्यांचं नाव होतं ह्या कम्युनिटीचं. आणि ती ट्रेडिशन तेव्हापासून हे आता आलेलं आहे. आणि ऑफकोर्स त्याच्या बदल भरपूर काळाच्या हिशोबाने झालेले पण आहेत. आणि तिथून हा गतभाव हा प्रकार येतो ज्याच्यामध्ये सिंगल डान्सर परफॉर्म्स व्हेरियस कॅरेक्टर्स टू परफॉर्म द स्टोरी. वा. ताई, एखादी ज्यावेळेला कोरिओग्राफी तू करतेस तर त्यावेळची प्रोसेस कशी असते? म्हणजे ती म्हणजे कॉन्सेप्ट सुचण्यापासून ते एखादं गाणं किंवा एखादा नरेशन जे असेल ते एका विशिष्ट प्रकारे मांडण्याची जी कला आहे किंवा ती जी प्रोसेस आहे ती तू कशी करतेस? कोरिओग्राफी जी गोष्ट आहे ना, एक ती मी कायम असं मानत आलेली आहे की ती इट्स अ व्हेरी पेनफुल प्रोसेस अकॉर्डिंग टू मी. अकॉर्डिंग टू मी इट इज सायकोलॉजिकली अँड इमोशनली अ पेनफुल प्रोसेस. बिकॉज काय असतं की तुम्हाला तुमचे विचार
ट्रान्सलेट करून त्या मूव्हमेंटमधनं आणण्यासाठी खूप सारा विचार करावा लागतो. म्हणजे असं नाही की तुम्ही स्टेजवर म्हणजे स्टुडिओमध्ये गेलात आणि गाणं ऐकलत आणि त्याच्यावरती 4 स्टेप्स घातलेत आणि संपली गोष्ट. तर इट इज नॉट दॅट ईझी. कारण द काइंड ऑफ कोरिओग्राफी आय बिलीव्ह इन इज की त्या पर्टिक्युलर गाण्यामधनं किंवा त्या पर्टिक्युलर प्रसंगामधनं तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय हे ऑडियन्सकडे पोहोचणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कधी-कधी काय होतं की इट चर्न्स यू आउट कम्प्लिटली बिकॉज तुम्ही डिससॅटिस्फाईडच असता. तुम्ही काही पण केलं तरी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतच नाही की हे चांगलं झालंय बाबा. त्यामुळे हे केलं, एक दिवशी चांगलं वाटतं, मग नेक्स्ट दिवशी त्याला बघतो म्हणजे हे काय केलंय आपण. चला, चला, चला हे सगळं पुसा आणि परत करा. सो टिल द टाईम यू फील की बाबा आपण केलंय काहीतरी, तो तो खूप मोठा आणि खूप हे असतं. आणि माझी प्रोसेस तू विचारशील तर ती इट डिपेंड्स ॲक्चुअली की कारण काही कोरिओग्राफीज मी माझ्या जसं मी कँडी क्रशचं सांगितलं, इट जस्ट केम टू मी की मला असं वाटलं मला हे करायचंय. त्यामुळे तशी ती घडली. काही कोरिओग्राफीज ज्यांच्यासाठी मी म्हणजे मला असाइन केलं गेलं की बाबा ही गोष्ट आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला कोरिओग्राफी करायची आहे. तर त्याची प्रोसेस कम्प्लिटली डिफरंट असते कारण त्याच्यामध्ये इनफॅक्ट खूप जास्त काम असतं. तुम्हाला रिसर्च करावा लागतो. तुमचे परफॉर्मर्स कोण आहेत ते बघावं लागतं. त्यांची टेक्निक काय आहे, ते कितपत शिकलेले आहेत. मग त्यांच्यावरती ज्यांच्यावरती तुम्ही कोरिओग्राफ करत असता त्यांच्या बॉडी डिझाईनला ते सूट होतंय की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप सारा विचार करावा लागतो. हो. आणि ॲट द सेम टाईम मग तुमची आयडिया पोहोचते की नाही लोकांपर्यंत. तो याच्यामध्ये खूप जसं मी म्हणते तसं ते चर्निंग प्रोसेस असते. सो दॅट्स हाऊ Yes. बट इट्स फन. म्हणजे आय थिंक आय रिअली एन्जॉय दिस काइंड ऑफ वे. कारण एकदा ना काय झालं होतं, मी एक प्रोसेसमध्ये होते आणि समहाऊ मला कितीतरी वेळ सुचेच ना की मी नक्की ह्याच्याबरोबर काय करू. की एक रायटर्स ब्लॉक जसा येतो ना तसा मला कोरिओग्राफर्स ब्लॉक आला होता. पण समटाईम्स जेव्हा खूप सारे प्रश्न निर्माण होतात ना, मी डिसअपॉइंट व्हायच्या ऐवजी जास्त एक्साइटेड होते की आता नाही जमत आहे तर मी अजून याच्यामध्ये आय एम गोइंग टू गो डीपर टू फाइंड व्हॉट आय कॅन. अशी ती प्रोसेस असते साधारण. ताई, उमराव जान अदा म्युझिकल ह्या पूर्ण कार्यक्रमाची कोरिओग्राफी तू केलीस, तर त्याच्याबद्दल तो एक्सपिरियन्स कसा होता तुझा? हो, खूपच सुंदर एक्सपिरियन्स. कारण की फर्स्ट ऑफ ऑल द प्लॅटफॉर्म वॉज व्हेरी बिग आणि ते एक 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 माइंड तुमचं असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं येस आय वॉन्ट टू डू समथिंग विथ दिस. आणि एक माइंड कंटिन्युअसली स्केअर्ड पण असतं की बाबा मला जमेल का हे करायला, कारण खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे तो. हो, हो. आणि त्याची प्रोसेस अशी होती की ज्या लीड करतात उमरावचा आणि इवन द प्रोड्युसर्स वॉन्टेड सिंगर्स टू डू द लीड्स, कारण सगळं सिंगिंग लाईव्ह होतं उमरावजांच्या म्युझिकलमध्ये. वाव, सो दे वाव. वर वॉन्टिंग लाईव्ह गाऊ शकणारी लोक, जे गायक लाईव्ह व्यवस्थित गातात. एकतर सगळ्यात पहिलं म्हणजे ती गाणी खूप पॉप्युलर आहेत, त्यामुळे यू कांट मेस विथ देम की तुम्ही कसंही वेडेवाकडे गातायत तर ऑडियन्स विल नॉट स्पेअर यू फॉर दॅट. त्यामुळे ती बरोबर आहे. चोख सिंगर्स वॉज वन ऑफ द मेजर हो. रिक्वायरमेंट्स. बरं, आता सिंगर्स जर तुम्ही घेत असाल आणि उमरावजांचं कॅरेक्टर असं आहे की शी इज अ सिंगर, डान्सर, अदाकारा, शायरा, तर तुम्ही सिंगिंग तुमचं प्रायोरिटी असल्यावर असूनही डान्सिंग पण तितकंच तुम्हाला जमलं पाहिजे. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. त्यामुळे प्रतिभा सिंग बघेल म्हणून ज्या लीड करतात त्याच्यामध्ये, शी इज अ हो. फॅन्टॅस्टिक सिंगर. पण माझ्यासाठी चॅलेंज होता की त्यांनी कधीच डान्स केला नव्हता लाईफमध्ये. शी वॉज नॉट ट्रेन्ड इन डान्सिंग, शी इज नेव्हर परफॉर्म डान्सिंग. असा एक हे माझ्यासमोर आणून एक असा कोरा कागद म्हणतो ना तसा एक ठेवला गेला की बाबा आता कर तुझं ड्रॉइंग काय करायचं ते असं. पण त्याच्यामध्ये काय झालं ना, मोर दॅन गेटिंग स्केअर्ड आय गॉट मोर चॅलेंज. आय फेल्ट की शी इज फॅन्टॅस्टिक इन हर सिंगिंग. आय एम शुअर इफ आय एम एबल टू मोल्ड हर इन टू द डान्सिंग पार्ट, ती खूपच म्हणजे खूपच निखरून निघेल त्याच्यामधनं. त्यामुळे प्रतिभा बरोबर वी स्टार्टेड विथ बेसिक एक्सरसाइजेस अँड ट्रेनिंग ऑफ कथ्थक. ती ऍक्च्युली माझ्याकडे येऊन ट्रेनिंग करायची कथ्थकची आणि अभिनयाची एस्पेशली. बिकॉज जरीही तुम्ही टेक्निकली मुवमेंट्स करू शकलात पण तुम्हाला जर ती अदा काढू शकला नाही तर मग तिला पण ते एक टेन्शन होतं की बाबा मी उमराव जान परफॉर्म करते तर आय हॅव टू लिव्ह अप टू दॅट कॅरेक्टर. सो तिचं ट्रेनिंग मी सुरू केलं. तर आम्ही खूप सारे सेशन्स, वर्कशॉपिंग तिच्याबरोबर केले आणि मग तिच्या बरोबर शिकवता शिकवता मला कुठे ना कुठेतरी ती एक अंदाज मी बांधू शकले की गाताना ती परफॉर्म काय काय करू शकेल. कारण बघ दोन्ही आर्ट फॉर्म्स
स्टार्क ऑपोजिट आहे. तुम्हाला गाताना तुम्हाला ब्रेथ होल्ड करावा लागतो आणि डान्स करताना तुम्ही ब्रेथ लूज करत असता. त्यामुळे त्याचं जे कॉम्बिनेशन एकत्र आणायचं म्हणजे ॲज अ कोरिओग्राफर आय हॅड टू रिअली वर्क ऑन ही मुवमेंट द्यायची किंवा ही मुवमेंट तिला नाही द्यायची किंवा हे करून तिचं ब्रेथ जर जाणार असेल गाण्यासाठी तर आय विल हॅव टू चेंज अँड ब्रिंग इन दिस. ऍट द सेम टाइम डोंट मेक इट सो इझी की लोकांना वाटेल की हिने तर काही डान्सच नाही केला. सो त्याला कुठेतरी त्या प्रोसेसला तिच्यावरती काम करून करून आम्ही बरेचसे कोरिओग्राफीज क्लिअर केल्या. आणि मग असं झालं की उमरावजानचे ओरिजिनल फिल्ममध्ये रेखाजी सोलो परफॉर्मन्सेस करतात सगळे, पण स्टेजवरती वी वॉन्टेड टू मेक इट ग्रँड अँड ब्युटिफुल आणि हे, त्यामुळे आम्ही ग्रुप परफॉर्मन्सेस पण त्याच्यामध्ये ऍड केले. त्यामुळे कुठेतरी त्या कोरिओग्राफीमध्ये आय युज्ड द डान्सर्स टू ब्रिंग आउट व्हॉट इज हॅपनिंग इन हर माइंड किंवा टू टेल हर स्टोरी. त्यामुळे ते आणि डान्सर्स सगळे कथक डान्सर्स ऍब्सोल्युटली ट्रेन्ड अँड व्हेरी प्रोफेशनल कथक डान्सर्स आम्ही सिलेक्ट केले आणि तिचं लाईव्ह सिंगिंग आणि मुलींचं सगळं लाईव्ह डान्सिंग असा तो एक कॉम्बिनेशन करून सगळी फेमस गाणी आणि खूप लोकांनी खूपच साथ त्या बाबतीमध्ये दिली. आमचे लंडनला परफॉर्मन्सेस होते आता रिसेंटली लॉकडाऊन जस्ट व्हायच्या आधी, तेव्हा खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आणि पीपल वर वॉन्टिंग टू सी समथिंग लाईक दिस इन इंडियन डान्स फॉर्म्स किंवा इंडियन आर्ट फॉर्म्स. त्यामुळे दॅट प्रोसेस वॉज व्हेरी ब्युटिफुल. खूप मजा आली त्याच्यात. ताई, उमरावजान अदाची कोरिओग्राफी तू केलीस तर एखाद दुसरी अदा आमच्यासाठी काहीतरी एक छोटासा परफॉर्म करून दाखव प्लीज. नक्की नक्की डेफिनेटली. मी इन आंखों की मस्ती के करून दाखवते. इन आंखों की मस्ती के आ इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों है, मस्ताने हजारों है, इन आँखों से वाबस्ता, इन आँखों से वाबस्ता अफसाने हजारों है, इन आँखों की मस्ती के एक सिर्फ हमी में को, एक सिर्फ हमी एक सिर्फ हमी में को आँखों से पिलाते हैं, आँखों से पिलाते हैं, कहने को तो दुनिया में मैं खाने हजारों है, मैं खाने हजारों है, इन आँखों की मस्ती के. वाव, खूपच छान ताई. ताई, आपल्याला ऑडियन्स मधनं प्रश्न येतात तर आपण ते घेऊया का? नक्कीच नक्कीच. आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय, इज इट पॉसिबल टू लर्न कथक फ्रॉम ऑनलाईन व्हिडिओज, इदर डिस्टन्स लर्निंग ऑर सेल्फ लर्निंग? डू यू रेकमेंड? हा प्रश्न आलेला आपल्याला. ओके, आय विल से की मी डेफिनेटली सेल्फ लर्निंग हे रेकमेंड करणार नाही. म्हणजे ऑनलाईन व्हिडिओज बघा आणि त्यातनं शिका हे मी कधीच रेकमेंड करणार नाही. आणि नॉट ओनली फॉर कथक बट फॉर एनी आर्ट फॉर्म. तुम्ही जर ट्रेनिंग व्यवस्थित कुठच्याही आर्ट फॉर्म मध्ये केलं नाही तर तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन कधीच मिळणार नाही. त्यामुळे 2 गोष्टी लर्निंग मध्ये कायम लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे यू हॅव टू गिव्ह इट टाइम अँड यू हॅव टू गिव्ह इट पेशन्स, लॉट ऑफ पेशन्स. त्यामुळे सेल्फ लर्निंग आय विल नॉट रेकमेंड. But I will definitely somewhere say a yes if you want to learn online but from somebody. एखादा कोणी पर्सन जे तुम्हाला असं वाटतं इन्स्पायरिंग वाटतात आणि ते जर ऑनलाईन शिकवत असतील तर तुम्ही ऑनलाईन नक्की त्यांच्याकडनं शिका. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल, बिकॉज आता ऑनलाईन इतकं सोपं झालं. मी माझं ऑनलाईन क्लासेस ऍक्च्युली खूप आधीपासून पण घेते आहे, पण विथ झूम अँड ऑल दीज थिंग्स ऑनलाईन समवेअर इट हॅज बिकम इझियर. सो डू लर्न फ्रॉम समबडी बट डोंट डू सेल्फ लर्निंग.
आपल्याला दुसरा प्रश्न आलेला आहे. हाऊ मच टाइम स्पॅन इज रिक्वायर्ड अँड दुसरा प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. हाऊ मच टाइम स्पॅन इज रिक्वायर्ड अँड व्हॉट इज द राईट एज टू स्टार्ट लर्निंग? टाइम स्पॅन असा आहे की साधारण टू गेट अ हँग ऑफ द फॉर्म, एक बेसिक चांगलं डान्सिंग तुम्हाला येण्यासाठी 5 ते 6 वर्ष मिनिमम द्यावे लागतील. खूप सुंदर आणि प्रॉपरली डान्स करायला 8-8.5 वर्ष हे बेसिक मिनिमम आहेत. आणि जर तुम्हाला प्रोफेशनली करायचं असेल किंवा एकदम सिरियसली करायचं असेल तर एक 10-12 वर्ष इज अ गुड अमाउंट ऑफ टाइम टू बी अ स्टुडंट टू लर्न अन आर्ट फॉर्म. And to start, four years of age is the perfect time to start. अजून काही प्रश्न असतील लाईव्ह फेसबुक लाईव्ह बघणाऱ्यांचे तर त्यांनी नक्की विचारा आम्हाला. ऍक्च्युली कोणीतरी विचारलं होतं की आम्हाला लिंक्स मिळतील का, तर आम्ही डेफिनेटली हा परफॉर्मन्स झाला ना, म्हणजे आपला हा लाईव्ह चॅट झाला की जसं प्ले स्टोअरची लिंक होती किंवा इतर काही लिंक्स आहेत ते ह्या चॅटवरती आम्ही नक्की घालू, सो तुम्हाला डायरेक्टली त्या लिंकवरनं बघता येतील काही गोष्टी. अपॉर्च्युनिटीज इन इंडिया अँड अब्रॉड कथकसाठीच्या काय आहेत का याबद्दल? हो, देयर आर लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज. खूप 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 सारे अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत. कारण की आता काय झालेलं आहे की खूप सारे चॅनल्स ओपन आहेत, भरपूर म्युझिकल्स हा प्रकार येतो आहे, परफॉर्मन्सेस खूप आहेत आणि अब्रॉड ऑल्सो देर आर अ लॉट ऑफ डान्स फेस्टिवल्स ज्यांना बघायचं आहे की तुम्ही नवीन नवीन काम काय करू शकता तुमच्या फॉर्मला घेऊन. इंडियामध्ये तर खूप डिमांड आहेच, देर इज नो डाऊट अबाउट दॅट. सो अपॉर्च्युनिटीज आर डेफिनेटली देअर. यू जस्ट हॅव टू बी पार्ट ऑफ द काय म्हणतात त्याला फ्रेटर्निटी टू नो की कुठे काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि कसं कसं त्याला डील करायचं किंवा ऍप्लिकेशन कुठे कुठे पाठवायचे. पण अपार्ट फ्रॉम दॅट देर आर लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज. पुढचा प्रश्न आपल्याला आलेला आहे. चक्रीची प्रॅक्टिस कशी करायची? चक्कसची, ओके. चक्कसची सगळ्यात पहिलं म्हणजे टेक्निक समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक 2-4 पॉइंट्स मी आत्ताच सांगेन, कारण मी काय करणार आहे, आय एम ऑल्सो गोइंग टू अनाउन्स अ वर्कशॉप जस्ट ऑन चक्कस. म्हणजे बऱ्याच लोकांना चक्कस हा जो एक स्पिन्स आपण जे म्हणतो ते कसे घ्यायचे असा एक प्रश्न आहे. So I'm going to organize a workshop for that. So I'm just requesting audience to keep and I look out on my Instagram and Facebook page. मी त्याच्यामध्ये नक्की पोस्टर्स घालीन कधी तो वर्कशॉप घेते आहे. टू आन्सर दॅट क्वेश्चन देर आर 2-3 थिंग्स जे आपल्याला प्रॅक्टिस करताना खूप गरजेचं आहे लक्षात ठेवणं. वन इज सगळ्यात पहिला म्हणजे तुमचा जो एक आय लेवलचा जो एक बॅलन्स किंवा एक पॉइंट असतो तो तुमचा खूप स्ट्रॉंग पाहिजे, ज्याला आपण स्पॉटिंग म्हणतो. त्यामुळे तुमच्या समोर असलेली एखादी वॉल किंवा जे काय असेल त्याला तुम्ही एक स्पॉट करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, चक्कर घेत असताना नेव्हर क्लोज युअर आईज अँड नेव्हर लुक अराउंड. म्हणजे अख्खा तुम्ही चक्कर घेताय आणि सगळीकडे बघताय असं कधीच करायचं नाही. सो युअर चक्कर हॅज टू गो फ्रॉम स्पॉट टू स्पॉट. ती दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, ऑलवेज टेक युअर चक्कर्स फ्रॉम युअर कोर अँड नॉट फ्रॉम युअर शोल्डर्स. शोल्डर्स मधनं चक्कर घेतलात की तुमचा इम्बॅलन्स होणार किंवा ती व्यवस्थित टेक्निक येणार नाही. टेक इट फ्रॉम युअर कोर, कीप युअर कोर रिअली टाईट वेन यू आर टेकिंग द स्पिन अँड यू विल फील द डिफरन्स. And practice is basically keep doing it on and on and on and on, and one day you will be perfect. येस. ताई, फुटवर्क कथकमध्ये तत्काळ किंवा फुटवर्क हे खूप महत्वाचं असतं. तर टू इम्प्रूव्ह दॅट काय करावं? फुटवर्क साठी सगळ्यात पहिलं म्हणजे यू शुड प्रॅक्टिस इन द स्लो स्पीड. दॅट इज समथिंग आय रेकमेंड अ लॉट. की स्लो स्पीड मध्ये जेव्हा तुम्ही तुमचे मसल्स आणि याला ट्रेन करता and when it becomes a part of your muscle memory, then start pushing yourself to do fast speed. आणि मग काय होतं, एका पॉइंट नंतर फास्ट स्पीड मध्ये करत असताना यू रिअलाइज की आपल्याला आता खूप दुखतोय पाय आणि आपल्याला याच्या पुढे करताच येणार नाहीये. दॅट इज द टाइम वेन यू डोंट स्टॉप ॲट ऑल, यू पुश युअर सेल्फ टू डू मोर. आणि एक पॉइंट असा येईल त्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा यू रिअलाइज की मला आता जमतंय. It just happens like that. So and regularity is the crux of it. जितकं रेग्युलरली तुम्ही ते करत राहाल तितकी तुमची फुटवर्कची कपॅसिटी वाढत जाईल. सो पुश युअरसेल्फ, स्लो स्पीड फास्ट स्पीड, स्लो स्पीड फास्ट स्पीड असा ऑल्टरनेटली प्रॅक्टिस करायची.
पुढचा एक क्वेश्चन आलाय आपल्यासाठी असा आहे की डू यू सजेस्ट फ्युजन ऑफ टू डान्स फॉर्म्स की जे सध्या बऱ्याचशा रियालिटी शोज मध्ये चालू आहे, लोकप्रिय होत आहे. तर व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट इट? I would say that if we don't call it fusion and if we call it a collaboration, आपला दृष्टिकोनच त्या दोन फॉर्म्सना अप्रोच करायचा चेंज होतो लगेचच. कारण समवेअर फ्युजन म्हणजे थोडंसं असं मिक्स केल्यासारखं असं ऍटलीस्ट दॅट्स हाऊ आय फील. मला एक फिलिंग त्याची फ्युजन म्हटल्यावर जर असं वाटतं की फ्युजन नको. कोलॅबोरेशन म्हटल्यावर मला कुठेतरी असं वाटतं की माणूस त्या प्रती थोडंसं काम करणार आहे, की त्या दोन्ही स्टाईल्स अंडरस्टँडिंग, त्या दोन स्टाईल्सचे सिमिलॅरिटीज, त्या दोन स्टाईल्सचे डिफरन्सेस हे काय आहेत, कसे आहेत याचा स्टडी करून तुम्ही जर त्याच्यातनं काहीतरी इनोव्हेट केलं, प्लीज गो इन फॉर इट, नॉट अ प्रॉब्लेम. बट टेक इट सिरियसली. जस्ट बिकॉज दोन स्टाईल्स आहेत आणि त्यांचे दोन स्टेप्स एकत्र आणून त्याला मॅशअप करून टाकणं, दॅट इज समथिंग आय विल नॉट रेकमेंड. वर्क ऑन इट अँड सी, कारण एव्हरी कोलॅबोरेशन विल गिव्ह यू समथिंग न्यू. ट्राय टू ग्रॅब दॅट अँड तुम्ही त्याच्यातनं काय नाविन्य करून काय नवीन काढू शकता ह्याची जर ओढ किंवा ह्याचा जर सर्च केलात तर कोलॅबोरेशन इज ऑलवेज नॉट अ प्रॉब्लेम. नक्कीच करा. ताई, ज्यावेळेला आपण लाईव्ह परफॉर्मन्स करतो कथकचे, तर त्याला स्टॅमिना इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायला लागतं? जवळजवळ 1 ते 1.5 तास, फार फार कधी कधी 2 तासाचे शो असतात सोलो, तर त्याच्यासाठीचा स्टॅमिना कसा